श्रवण दोषासह जन्मलेल्या पुण्याच्या भाग्यश्री नडीमेताला यांनी आपल्या अडचणींना संधींमध्ये रूपांतर करत कला आणि व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं ध्येय स्वीकारलं. सूर्योदय मंडळ येथे कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून त्यांनी 500हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केली आहे. समावेशक शिक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भाग्यश्री यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्याच्या सुहृद शिक्षण मंडळाच्या मूकबधिर शिक्षण संस्थेमध्ये कला शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नडीमेटला कन्ना यांना आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विशेष पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. आतापर्यंत 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अनेक कला शिकवत त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलंय. अब भारत की पहली श्रवण बाधित महिला हैं जिन्होंने वर्ष 2023 में अंतर्राष्ट्रीय ओलंपिक फ्रांस में देश का प्रतिनिधित्व किया. श्रीमती भाग्यश्री मनोहर नडीमेटला कन्ना, पुणे, महाराष्ट्र. भाग्यश्री नडीमेटला आमच्या सुहृद मंडळ संस्थेमध्ये जवळजवळ 2013 पासून कार्यरत आहे. कला आणि हस्तव्यवसाय शिक्षिका म्हणून तिची एक स्वतंत्र ओळख आहे. भाग्यश्री सारख्या दिव्यांग कर्णबधीर शिक्षिका ही मुलांना इतकी जवळची वाटते की ही मुलं सगळी कर्णबधीर असल्यामुळे तिला ती जास्त आपलीशी वाटतात आणि मुलांनाही ही शिक्षिका आपलीशी वाटते. आज 2013 सालापासून ती ज्या पद्धतीने प्रामाणिकपणाने सचोटीने तिच्याकडची कला, तिच्याकडचा सगळे एकूण गुण ती मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतेय. आम्हा सगळ्या सुहृद मंडळासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यामध्ये त्यांच्या कुटुंबियांची त्यांना मोलाची साथ लाभली. भाग्यश्री यांचे पती मनोहर हे सुद्धा कर्णबधीर असून ते राष्ट्रीय खेळाडू सुद्धा राहिलेत. भाग्यश्री यांनी आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. तसंच विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं आणि पदकं सुद्धा मिळवलीत. भाग्यश्री 2-2.5 वर्षाची असताना खेळताना पडल्यामुळे तिला कर्णबधिरत्व आलं. आई वडिलांचे अथक परिश्रम आणि मी आणि माझा भाऊ श्रीकांत आम्ही दोघांच्या खंबीर पाठिंब्याने तिला आर्ट मास्टर पदवी पूर्ण केली. तिच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की ड्रॉइंग खूप छान असल्यामुळे त्याच्यात अभिरुची वाढत गेली आणि त्याप्रमाणे मग वडिलांनी तिला आर्ट मास्टरचा DPEDचा कोर्स लावला. तसेच अजून तिने नारळकी इन्स्टिट्यूट मधनं पण कोर्सेस केले. शिवणकामचे अजूनही ती आज गव्हर्नमेंटचे कोर्सेस करत आहेत. म्हणजे ती स्वतःला प्रिपेअर ठेवण्यासाठी, मुलांना छान शिकवण्यासाठी ती स्वतःही अजूनही प्रिपेअर होत आहेत. तसे कठोर परिश्रम, प्रचंड इच्छाशक्ती आणि कमतरतांवर मात करून पुढे जाण्याचा स्वभाव यामुळे भाग्यश्री यांनी स्वतःला वेगवेगळ्या पातळ्यांवर सिद्ध करत नवीन येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण केलाय. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.